औरंगजेबाने हे प्राचीन मंदिर विध्वंस केले, ज्याचे कारण ऐकून तुम्ही या ठिकाणी नक्की याल। नमस्कार भावांनो, मी विशाल कर्नाटक महाराष्ट्र भटकंती दौऱ्याच्या 6व्या एपिसोड मध्ये आज आलोय महाराष्ट्राचे खुजराव म्हणून ओळखले जाणाऱ्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये। हे मंदिर 108 फूट लांब आणि 68 फूट रुंद पसरलेलं असून पूर्णपणे दगडी वास्तूने परिपूर्ण आहे। या मंदिराची मला 3 वैशिष्ट्ये पाहायला मिळाली। पहिला, स्वर्ग मंडप, जो की 48 खांबांवरती उभा आहे। खांबाच्या प्रत्येक भूभागी भारतातील प्रसिद्ध मंदिरांची गोपुरे आहेत। या मंदिराला 3 दरवाजे असून नंदी नसलेला सभा मंडप आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात 2 शिवलिंगे आहेत, एक कोपेश्वर आणि धोपेश्वर। रागावलेल्या शंकराला शांत करण्यासाठी आलेला विष्णू अर्थात धोपेश्वर। मंदिर फिरत असताना सभा मंडप आणि गाभाऱ्याच्या भोवती एकूण 92 हत्ती आहेत, त्यातील 2 ते 3च आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात। मंदिराच्या आत आणि बाहेर पूर्णपणे दगडावरती कोरलेले प्राचीन शिल्पकला मनाचा वेध घेणारे आहे। प्रत्येक दगडावरती आणि खांबावरती वेगळी शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते। या